येस, तुम्ही? केटरिंग. केटरिंग किचन आहे ना ते? सर हां, एक मिनिट जरा आहे ना. इकडे. हां, देवी आई, आज नाही, आज तू सुद्धा मला थांबवू नाही शकत आहेस. अगं, तो मंत्री जेव्हा आम्हा मुलींवर अन्याय करत होता तेव्हा तू गप्प होतीस ना. मग आज जेव्हा न्याय होतोय ना तेव्हा गप्प बघत बस. मला माफ कराय, त्या मंत्र्याच्या पापाचा घडा आज भरणार आहे. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. कुठं गेला? हे काय नाही, ते मॅम आणि सरांचे ब्रोचेस आहेत आणि त्यांचे कपडे आहेत. कपडे म्हणजे तुम्ही कोण आणि इकडं काय करायलाय? मी डिझायनर आहे, रॉयल गार्मेंट्स मधून आली आहे मॅम आणि सरांसाठी कपडे घेऊन. होय काय? मी पण अलकनंद मॅडमच्या असिस्टंट आहे. रूम नंबर आहे हा मॅडमची. आणि जरा सावकाश जा रे तर परत धडकाल. हो, नक्की. देवा, कुठं अडकलो मी? चांगलं गेलो असतो घरला. हे पोलीस सिक्युरिटी हे समज बघून का नाही माझ्या काळजात एकदम धडधड 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 व्हायला लागले. जाऊ काय घरला मी? स्वीटी, काय ग भीती वाटतेय? अगं मग कशाला स्वतःचा जीव मुठीत घेऊन इकडे उभी आहेस? जा घरी जाऊन झोप. हे मी कुठं बी जाणार नाही आणि तू कशाला सांगायला लागलेस मला? अगं आता तूच बोललीस ना, पोलीस हवालदार सगळं बघून धडधड धडधड होते म्हणून म्हटलं मी. काय वाटेल तर काय खोटं बोलायला लागलेस ग? मी केव्हा बोललो? हे बघ, मी माझ्या शुभूला सोडून कुठंच जाणार नाही.
जगलो तरी त्याच्या संगट, मेलो तरी त्याच्या संगटच. क्या बात आहे. ही रांझा लैला मजनू एकदम अमर प्रेम आहे तुझं स्वीटी. नाही म्हणजे बाबांनी त्यांची सिक्युरिटी वाढवली खरंच, पण मला तर वाटतंय त्यांच्या सिक्युरिटीपेक्षा तुझ्या प्रेमाची सिक्युरिटी जास्त कडक आहे. एकदम कडक. तुला काय करायचं ग? हा, माझं प्रेम अमर असू दे ना तर कोळसा, तू तुझं काम कर की. काय काय लगेच चिडतेस? अगं तुला बघून माझा डोसकाच गरम होतोय, मला चांगलं ठाऊक आहे. तू माझ्यावर जळतीस, मला बघून का नाही तुझ्या पोटात गोळा येतो. स्वीटी, आता तुझं डोकं गरम होतं हे खरंच, त्याच्यावर उपाय नाही माझ्याकडे, पण मी सांगू का? तू ना शुभूचा विचार करण्यापेक्षा बर्फाच्या गोळ्याचा विचार कर. म्हणजे कसं होईल, त्याने तुझं डोकं शांत पण होईल आणि थंड पण वाटेल. ए, तुझा रेडिओ बंद कर. सतत आपला वाजत असतोय. मला नको शांतपणा शिकव. ठुसक्यात झाला लागले माझ्या. काय मुलगी आहे. असं शुभूला शोधायचंय, त्याला गिफ्ट द्यायचंय मला. श्रावणी, अगं पाहुणे यायची वेळ झाली, अजून तयार नाहीयेस. चल ये लवकर. मॅडम काय झालं, फोन करून बोललेला सा? हे असं पाहिलं काहूर माजलं, जीवात जीव हिर घडलं, मन झुलून शुभू, लागलं, अरे कुठे हरवलायस? लागलं, सपन डोळी नाही ते मॅडमांनी फोन करून बोललेला ना, म्हणून आलेलो. अरे मी ह्यासाठी फोन केला होता की खाली सगळं ठीक आहे ना, काही संशयास्पद हालचाल नाही ना, कोणावर डाऊट वगैरे आलाय का तुला? मॅडम बाहेर एवढा कडक पहार लावलाय की नाही, साहेबांच्या परवानगीशिवाय वाऱ्याचा झुळूक बी आत शिरू शकत नाही. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, मला भीती वाटते रे, दडपण आलंय माझ्या मनावर. मॅडम हे शुभू जिवंत असेपर्यंत तुमच्या आणि साहेबांच्या केसाला कुणी बी धक्का लावू शकत नाही. तुम्ही नका काळजी करू. मिस वादळ, आज लई गोड दिसायला, पण टिकली जरा. मॅडम सॉरी, मी एक बोलू? तुम्ही आज लय भारी दिसायला सा. तुमच्या कपाळावरची जरा टिकली दुसरी असती का नाही, तर असं वाटलं असतं की जणू चंद्रच पृथ्वीवर अवतरलाय.